राष्ट्रवादीच्या आमदारांनी पवारांकडे साकडं घातलेलं आहे अशी सूत्रांची माहिती आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या फेरबदलांची शक्यता आहे अशी देखील सूत्रांची माहिती आहे। राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये अस्वस्थता आहे, मदतीसाठी आमदारांनी पवारांकडे धाव घेतलेली आहे असं देखील सूत्रांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे राजकीय घडामोडींना एक प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या अंतर्गत घडामोडींना वेग आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। पुन्हा एकदा जाऊयात, सीमा आपल्या सोबत आहेत। सीमा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी पवारांकडे साकडं घातलेलं आहे असं समजतंय, मोठ्या फेरबदल होऊ शकतात, मोठ्या घडामोडी घडू शकतात पक्षांतर्गत असं देखील बोललं जातंय, काय नेमकं घडतंय? नक्कीच अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षांतर्गत खरं तर अनेक मोठे बदल जे आहेत ते केले जात आहेत आणि जे वरिष्ठ नेते आहेत त्यांना कुठेतरी डावललं जातं आहे, नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाते, जे जुने चेहरे आहेत त्यांना डावललं जाते। अशा सगळ्या वातावरणामध्ये पक्षांतर्गत एक अस्थिरतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे आमदार आहेत, अजित पवार यांचे समर्थक जे आमदार आहेत ते आता सातत्यानं शरद पवार यांची भेट घेत आहेत। काही आमदार हे फोन कॉलद्वारे शरद पवार यांच्याशी संपर्क साधत आहेत आणि साहेब आता तुम्हीच काहीतरी करा अशा पद्धतीचं साकडं घालताना हे जे सगळे जे आमदार आहेत ते पाहायला मिळत आहेत। त्यामुळे पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात अस्थिरता आणि अस्वस्थता जी आहे ती आमदारांमध्ये पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता सुनेत्रा पवार कशा पद्धतीनं आमदारांशी संपर्क साधतात आणि हा जो ज्या पद्धतीने मागील काही दिवसात पक्षांतर्गत अस्थिरतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे, गोंधळ निर्माण झालेला आहे आणि जे आमदार शरद पवार यांच्याशी संपर्क साधतायत त्यांना कशा पद्धतीने शांत करतात हे विश्वसनीय सूत्रांनी जी माहिती दिलेली आहे। खरं तर अनेक आमदार उघडपणे सिल्वर ओकवरती येऊन शरद पवारांची भेट घेतात, वेगवेगळ्या कारणास्तव भेट घेतात। मात्र काही जे आमदार जे उघडपणे भेटू शकत नाही ते शरद पवार यांच्याशी फोन कॉलद्वारे संपर्क साधतात आणि आता तुम्हीच काहीतरी करा साहेब, तुम्हीच आम्हाला साथ द्या अशा पद्धतीने ते साकडं घालतायत, त्यांच्याकडे मागणी करतायत आणि त्यांच्याकडे विनंती करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सध्या अस्थिरतेचं वातावरण आहे आणि आमदारांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात अस्वस्थता जी आहे ती पाहायला मिळते। निश्चितच त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते असतील, आमदार असतील, यांच्यामध्ये जी अस्थिरता आहे, अस्वस्थता पाहायला मिळते। त्यामुळे त्यावर आता तोडगा काढण्याचं देखील मोठं आव्हान पक्षाच्या समोर असणार आहे। या संदर्भात काय घडामोडी घडतात यावर आपलं लक्ष असेलच। धन्यवाद सीमा या माहितीसाठी।